महायुतीमध्ये ठाकरेंची एंट्री होणार। आणखी एक गोंधळ वाढला ना, पण ही चर्चा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली नाहीये, ती आहे राज ठाकरे यांच्या संदर्भातली। आणि ही चर्चा रंगली आहे ती एका भेटीमुळे। मनसेचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि त्यानंतर चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। बघूयात याच संदर्भातला एक व्हिडिओ। लोकसभेला राज ठाकरे मोदींना पाठिंबा देणार। राज ठाकरेंची मनसेही महायुतीत सहभागी होणार। लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे। कारण मनसे नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे। भाजपने लोकसभेत मिशन 48चा नारा दिलाय। त्यासाठी सर्वच पक्षांना सोबत घेऊन जाण्याची रणनीती भाजपने आखली। सातत्याने मनसे असेल, भाजप असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल, यांच्यावर सातत्याने आमच्यामध्ये संवाद चालू आहे। त्याचाच एक भाग होता की एक सदिच्छा भेट घ्यावी असं आमचं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली। याच्यामध्ये काही युती किंवा कुठला फॉर्म्युला ठरवण्यासाठी ती भेट नव्हती। नाही, या बाबतीत मला काही अधिकृत फार माहिती नाही आहे काय झालं काय नाही झालं म्हणून। पण मी सांगितलं ना की काय राज ठाकरे साहेब आणि आमचं काही फार मतमतांतर नाही आहेत। आम्ही काही फार असे काही बेसिकली आमच्या काही आयडिओलॉजी वेगळ्या नाही आहेत। म्हणून मला वाटतं ते काय होईल काय नाही याच्या बाबतीत मला माहिती नाही, पक्षाचे निर्णय घेतील। 2009 साली राज ठाकरेंच्या मनसेनं पहिली लोकसभा निवडणूक लढवली। 2009च्या लोकसभेत मनसेला अनेक ठिकाणी चांगली मतं मिळाली, पण यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा मात्र पराभव झाल्याचं बोललं गेलं। 2014च्या आधी मोदींना पंतप्रधान पदासाठी सर्वात पहिला पाठिंबा जाहीर केला होता राज ठाकरेंनी। राज ठाकरेंनी त्यावेळी गुजरातचा दौरा करत मोदींवर स्तुतीसुमनं उधळली। 2014 साली राज ठाकरेंनी मोदींना थेट पाठिंबा दिला। भाजप विरोधात त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही। फक्त शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात राज ठाकरेंनी उमेदवार उभे केले। पण 2019 साली राज ठाकरेंनी भूमिका बदलली आणि मोदींच्या विरोधातच लोकसभेचा प्रचार केला। मोदींचे जुने व्हिडिओ राज ठाकरेंनी भर सभेत दाखवले। नरेंद्र मोदी जी, मैंने उस वक्त यही कहा था, नरेंद्र मोदी जी अगर प्रधानमंत्री बनते हैं तो बहुत खुशी की बात है, वो प्रधानमंत्री बन सकता है। तो मैंने उस वक्त यही कहा था कि फिर नरेंद्र मोदी क्यों नहीं, अगर वो बन सकते हैं तो ये बड़ी खुशी की बात है। लोकसभेच्या निवडणुकीच्या सगळेजण तुम्ही तयारीला लागा आणि मला 100% खात्री आहे आपले खासदार निवडून येणार। आणि हे जे खासदार आपले निवडून येतील ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा इथे देतील। माझ्यासाठी आता या क्षणाला पक्ष कोणीच नाहीये। खरं तर या आत्ताची जी निवडणूक आहे, ही लोकसभेची जी निवडणूक आहे, ही मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी ही निवडणूक आहे। मोदी मुक्त भारत हा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, आवश्यकता आहे। 2009 साली तटस्थ, 2014 साली भाजपला पाठिंबा, 2019 साली भाजपचा विरोध आणि आता 2024 साली पुन्हा भूमिका बदलून राज ठाकरे भाजपला पाठिंबा देणार का, हा खरा प्रश्न आहे। याच वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्यामुळे सत्तेच्या सोनेरी मुकुटासाठी सगळ्याच पक्षांची धावाधाव सुरू झाली आहे। आधी शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले। नंतर राष्ट्रवादी फूट पडली आणि अजितदादांनीही भाजपला साथ दिली। आता राज ठाकरेंचा पक्षही भाजपलाच साथ देणार का, हेच पाहावं लागेल। गणेश ठाकूरसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।